कदाचित आजचा दिवस सुद्धा मी पाहिला नसता. काय लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी सुरू असतील, प्रार्थना कधी संपणार. शक्यतो 31 डिसेंबर लोक नॉनव्हेजचा बेत करतात. आणि काय लोक म्हटले असतील की जर चिकनला मसाला लावून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. काय लोक म्हणतील जरा दम बिर्याणी चांगली बनवायची आहे आणि ब्रदर कधी संपवणार, जाऊन लवकर बिर्याणी खायची आहे. काय लोक म्हणतील जे नॉनव्हेज खायचे ते लोक म्हणतील, व्हेज करणारे लोक म्हणतील चांगली बासुंदी केलेली आहे, चांगल्या पुऱ्या तळायच्या आहेत आणि व्यवस्थित फ्रीजचं दार बंद केलं की नाही, गॅस व्यवस्थित बंद केलाय की नाही, किंवा जे भांड पाहिजे होतं ते भांड अजून शेजारणीनं दिलंय की नाही आणून, कारण माझ्याकडे तेवढं मोठं भांड नाही. आज आमच्या डोक्यातून ते विचार काढले पाहिजेत प्रियानो. येशू म्हटला जीवनाची भाकर मीच आहे आणि जो कोण खाईल तो कधी मरणार नाही. प्रार्थना करत असताना परमेश्वरानं काही गोष्टी दाखवल्या आणि ख्रिस्ती समाजामध्ये किंवा जेव्हा देवाचा सेवक मंदिरामध्ये असताना किंवा वचनाची वेळ सुरू असताना काही प्रकारचे स्पिरिट, काही प्रकारच्या गोष्टी लोक जीवनामध्ये कार्यरत असतात, कार्य करत असतात की देवाचं वचन तिने लक्ष देऊ नये, देवाचं वचन तिने ऐकू नये. प्रार्थना करत असताना देवापानं एक हत्ती दाखवला. मला देवा हत्ती काय आहे? देवापानं बैल दाखवला. म्हणा बैल काय आहे देवापा? त्याच्यात देवापानं एक कोकरू दाखवलं, एक वासरू दाखवलं. तेव्हा हे काय आहे? देवाच्या आत्म्यानं प्रकट केलं काही गोष्टी. हत्ती अशा काही लोकांना जे चर्चेसमध्ये येतात, चर्चमध्ये अटेंड करतात किंवा ख्रिस्ती समाजामध्ये वर्षानुवर्ष आपलं जीवन जगत असतात, व्यतीत करत असतात, ते एका हत्तीप्रमाणे असतात की काही चावू दे, काही होऊ दे, आम्ही आमचं आयटीत चालणार. जग इकडच तिकडं होऊ दे. देवाचा सेवक उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे आपले गुडघे झिजवून दररोज त्याच्यासाठी प्रार्थना करून देवाचं नवीन फ्रेश देवाचं वचन जेव्हा घेऊन येते, काही चालू दे, आम्ही आमचं आयटीत चालणार. कारण हत्ती आयटीत चालत असतो. मला काही घेणं देणं नाही, मला काही देवाच्या वचनाची घेणं देणं नाही, मला स्तुती आराधनेची काही घेणं देणं नाही. ते देवाचं वचन क्लिअर आणि स्पष्टपणे सांगलं जातं, मला काही त्याचं घेणं देणं नाही. असे काही लोक जेव्हा समाजामध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना सुद्धा एवढे आयटी मध्ये जगतात, मला काही त्याचं घेणं देणं नाही, मला काही घेणं देणं नाही. देवाचे नियम, देवाची आज्ञा, याला माझं देणं घेणं काही नाही. मी माझं आयटीत चालणार, मी माझं आयटीत चालणार, मी माझं आयटीत चालणार. हत्तीच्या स्पीड मध्ये असलेले लोक, जे हत्ती असतोय त्या आयटीत चालतोय, इकडे तिकडे लक्ष देत नाही, तो आपला डुलत चालत ते जायत असते. हत्तीच्या त्या स्पीड मध्ये काही लोक असतात. मला वचनाचं देणं घेणं काय नाही. देवाच्या जे अभिवचन, देवाची जी वचनं पूर्ण होते त्याच्याबरोबर माझा काही संबंध नाही. मी माझा आयटीत चालणार, मी माझा आयटीत चालणार. देवाचा सेवक सांगतोय, बाबांनो देवाचं वचन ऐका, आपलं जीवन बदला, देवाकडे या, अपचताप करा, वधस्तंभाकडे या. वर्ष संपत आली, 2021 जानेवारी पासून तुम्ही वचन ऐकत आहात आणि या आता वर्ष संपत आलं, आम्ही रिपेंट करूया, आम्ही वधस्तंभाकडे जाऊया, आपलं जीवन देवाला देऊया. नाही, मला काय आवश्यकता नाही, मी आयटीत चालणार. मी माझी सोंड हलवणार, मी माझी सोंड हलवणार, मी माझी शेपूट हलवणार. मला काय त्याचं घेणं देणं नाही, मला काय त्याचं घेणं देणं नाही. नाही, आम्ही 2022 साठी आमच्या समोर काहीतरी विजन ठेवलं पाहिजे आणि लीडर्स लोकांबरोबर जेव्हा देवाचा सेवक काही गोष्टीची सल्ला मसलत करत असतो आणि आम्हाला 2022 मध्ये परमेश्वराचा जो कोश आहे तो आम्हाला कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेऊन जायचं आणि लोकांचे जीवन बदलण्यासाठी आम्हाला धडपडायचं आहे. पण लीडर लोक म्हणतात नाही, मी हत्तीसारखा आयटीत चालणार. परंतु चर्चेसमध्ये वडील लोक म्हणतात नाही, मी हत्तीसारखा आयटीत चालणार, मला काय त्या कॉलिंगची, मला त्या दर्शनाची काही मला आवश्यकता नाही. पास्टर तिचं पोट भरायसाठी बोलतो, पास्टर तिचे सेवा कार्य वाढण्यासाठी बोलतो, पास्टरचा बँक बॅलन्स भरला पाहिजे यासाठी बोलतो. मी आयटीत चालणार, मी आयटीत चालणार. सिस्टर तुम्ही सेवा कार्य केलं पाहिजे, सिस्टर तुम्ही एका आठवड्यातून एकदा जाऊन प्रार्थना केली पाहिजे, सिस्टर दररोज उठून तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. नाही, मी आयटीत चालणार. तसं हत्तीला जेव्हा सजवतात तो शांत उभा असतोय, तसं त्याला डेकोरेशन करतात तो शांत उभा असतोय. नाही पास्टर, मी शांत उभा राहून मला डेकोरेशन फक्त पाहिजे पास्टर, मी आयटीत चालणार. अशा प्रकारचे स्पिरिट ख्रिस्ती समाजामध्ये आणि चर्चेस मध्ये असलेल्या लोकांमध्ये आहे. बाहेरच्या लाईन मध्ये बसलेले लोक असतात, चर्चला येतात, लहान लेकरं असतात. मी असं म्हणत नाही लहान लेकरांना घेऊन येऊ नका, अजिबात. लहान लेकरांना घेऊन येऊ द्या, दंगा करायचे दंगा करू दे, ते आशीर्वादित होणार. पण तू लोकांना निमित्त पाहिजे असतं, पोरांना घेऊन जातात, पाठीमागे बसतात.
बॅग आणलेली असते, बायबल विसरते, कुरकुरे त्याच्यात असतात, पेपर्स त्याच्यामध्ये असतात. मी आयटीत चालला. देवाचा सेवक इकडं आपला कसा तोडून देवाचं वचन सांगत असतोय, आराधना करत असतात, पण तुम्ही आयटीत चालला. मला आतल्या वचनाशी देणं घेणं काही नाही. आज जे वचन सुरू आहे मला काय त्याचं देणं घेणं नाही. मी आयटीत चालला. अशा प्रकारचे लोक ख्रिस्ती समाजामध्ये आणि चर्चेस मध्ये संख्या वाढत आहे. कमी होत नाही, संख्या वाढत आहे. त्याला वाटते मी ख्रिस्तामध्ये आहे, मी ख्रिस्तामध्ये, मला सर्व काही माहित आहे, मला सर्व काही ठाऊक आहे, मला कुठल्या वचनाची आवश्यकता नाही. तेच संदेश, तेच वचन, मला काय आवश्यकता नाही. मी आयटीत चालला. हाती एक गोष्ट प्रियानो परंतु विसरून जातो. हत्तीच्या पाठीवरती कोण बसलेला असतंय? हा, भात बसले असतोय, बरोबर. त्याच्या हातात काय असते? अंकुश असतोय. त्याच्या हातात काय असते? प्रत्येक हत्तीच्या स्पीड मध्ये लोकांना लक्षात ठेवा, वरती बसलेला महात आहे आणि त्याच्या हातात अंकुश आहे. कुठं टोचायचं त्याला माहित आहे, बरोबर. टोचल्यानंतर कुठं वरती त्याला माहित आहे, कुठं खाली बसवायचं त्याला माहित आहे. रेक स्पीड येशूच्या सामर्थ्य नावात. अरे चर्चेस सोडून जाऊ द्यात, अरे एखादं जीवन सोडून जाऊ द्या येशूच्या नावात. अरे खातीचे स्पीड प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात. दुसऱ्या प्रकारचे काही लोक असतात, बैलासारखे. देवाचं सेवक इथं वचन, आपलं देवाचं वचन आलंय, स्पष्टपणे आलंय, व्यवस्थित आलंय. भेसळ न करता, कुणाचं मुख बघून, कुणाचे काही गोष्टी सुरू आहेत न ठाऊक असताना स्पष्टपणे देवाचा आत्मा जसं चालवायला तसं वचन सांगणार, वचन ऐकणार. माझ्याविषयी सांगितलं, घरात जाणार, नवरा म्हणणार अगं अशी उरी नाराज का झाल्यास, का रुसल्यास? काय माझ्याविषयी सांगितलं पास्टरनी? तुम्ही सांगितलं होतं का घरात भांडण लागलेली? तुम्ही सांगितलं का मी तुम्हाला जेवण दिलं नव्हतं ते? तुम्ही सांगितलं का मी त्यांना डबा दिला नव्हता ते? बैलाची स्प्रिट काय करणार? वचन ऐकणार आणि शिंग मारणार. वचन ऐकणार आणि बैलाची स्पीड. पास्टरची बायकोच लय बघा पुढं करते आणि तीच वचन सांगते आणि तीच सगळ्या गोष्टी करते. आम्हाला कधी चान्स नाही, आम्हाला ते वचन कधी सांगा देत नाही. काय करणार? शिंग मारणार. बैलाची स्पीड. माझ्याविषयी फक्त सांगितलं बघा. प्रत्येक वेळी मलाच टार्गेट करतात आणि माझ्याकडेच बघून सांगतात. आता बघताना सगळीकडे काय एकाच डोळं झाकून बोललं पाहिजे देवाच्या सेवकानं. आता इथून पुढे प्रत्येक सेवकाने ते घोड्याचा चष्मा आणला पाहिजे, समोर फक्त बघायचं. माझ्याकडेच बघून सांगितलं, अहो सिस्टर चर्चला काल नाही, अहो ब्रदर चर्चला काल नाही, जरा वेळ झाला. दुसऱ्या रविवारी नाही आला, अहो काल नाही चर्चला, नाही जरा कामातून वेळ झाला, पोरं उठली नाहीत लवकर, अहो परत रविवार मिस करता, परत का चर्चला नाही? काय तुम्ही माझ्याविषयीच बोलताय सारखं, मला सारखं टोचली लावताय. बैलाचे स्पीड ख्रिस्ती चर्चेस मध्ये, समाजामध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये बैलाचे स्पीड आहेत. वचन ऐकतात, स्वीकारून बदलत नाहीत, तर येऊन ठोशी मारतात. देवाच्या सेवकाला ठोशी मारतात. किती चाळण झाले पाठीला, किती चाळण झाले. बैलाचे स्पीड. आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, अरे चर्च, अरे ख्रिस्ती समाज, बैलाचे स्पीड सोडून जाऊ दे येशूच्या नावामध्ये, येशूच्या सामर्थ्य नावात. वचन निग्लेक्ट करणारा बंडखोराचा आत्मा, लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. देवाल एक बंडखोरीचा आत्मा. काही स्पिरिट असतात, काही लोक असतात कोकऱ्यासारखं. येशू म्हणला माझी मेंढरं मी ओळखतोय, ती वाणी ऐकतात आणि माझ्या पाठीमागे येतात. जेव्हा ते वचन सांगितलं जातं, देवाचा सेवक तो रिपेंट करतो, तो भाऊ ती बहीण पश्चाताप करते, प्रभू माझं जीवन अशा रीतीने मला बदललं पाहिजे. प्रभू मला माझ्या जीवनामध्ये जे फरक झाले मला पाहिजे प्रभू. असे काही लोक असतात ज्यांना वाटतं की मग माझं रूपांतर ख्रिस्तासारखं दररोज झालं पाहिजे. असे काही लोक असतात ज्यांना वाटतं की माझं अंतर यामध्ये दररोज नवीन झाला असला पाहिजे. असे काही लोक असतात जे म्हणतात सारखं प्रभू मला घोट्यापर्यंत नाही, मला गुडघ्यापर्यंत नाही, मला कमरेपर्यंत नाही, पण तुम्हाला पवित्र आत्म्यात पूर्ण बुडायचं आहे. यासाठी मला चेंज कर, मला बदल, मला थोड, मला आकार दे. अशा प्रकारचे स्पीड काही चर्चेस मध्ये असतात. तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्पीड मध्ये आहात? तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्पीड मध्ये आहात? तुम्ही कुठल्याच प्रकारच्या स्पीड मध्ये असाल? 2021
झालेल्या गोष्टी भरपूर झाल्या प्रियारो. 22 मध्ये आम्हाला नवीन व्हायचं आहे. 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 मी चोकून म्हणेल प्रभू माझं वय वाढत आहे राजा. माझं वय वाढत आहे. माझं आज 31 आहे, माझं 32 आहे, माझं 25 आहे, माझं 26 आहे, माझं 30 आहे, माझं 59 आहे, माझं 55 आहे. जसं माझं वय वाढत आहे प्रभू, जशी माझी उंची वाढत आहे, जशी माझी बॉडी चेंज होत आहे प्रभू, माझा अंतर आत्मा दररोज आणि दररोज बदलत जाऊ दे. माझा अंतरात्मा दररोज आणि दररोज नवीन होत जाऊ दे. माझं बघण्याचा विचार, माझं बघण्याचा दृष्टिकोन बदलू दे. तुम्ही बसलेला असताना परमेश्वराचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये जोरदार काम करते यावेळी.